गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी. गेल्या वेळी आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहिलेलं होतं. ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये आपण 4 प्रकारचे ग्राफ्स पाहिलेले होते. हिस्टोग्राम, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, फ्रिक्वेन्सी कर्व्स, ऑग्यू कर्व्स. त्यामध्ये हिस्टोग्राम करत असताना एक्स ॲक्सिसवरती ॲडजस्टंट रेक्टँगल्स जे आहेत त्याचा बेस जो आपण घेत होतो आणि त्या बेसची विड्थ जी आहे ती क्लास विड्थ इतकी आपण घेत होतो आणि त्या रेक्टँगलची जी हाईट आहे ती त्या करस्पॉन्डिंग क्लासची जी काही फ्रिक्वेन्सी असेल किंवा व्हॅल्यूज असतील तेवढ्या हाईटचा तो रेक्टँगल आपण काढत होतो. इट इज वन ऑफ द मोस्ट कॉमनली यूज्ड डिव्हाइस फॉर चार्टिंग कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. इट कन्सिस्ट इन erecting a series of adjacent vertical rectangles on the sections of horizontal axis म्हणजेच x axis with base equal to the width of the corresponding class intervals and heights are so taken that the areas of the rectangles are equal to the frequencies of the corresponding classes. In case of inclusive method of classification, extended class intervals are used as a base where class intervals extended is an interval designated by class boundaries. म्हणजे ज्यावेळी इन्क्लुझिव्ह क्लासेस असतील त्यावेळी त्या क्लासेसचं कन्व्हर्जन हे एक्सक्लुझिव्ह क्लासेसमध्ये करून घ्यायचं हे आपण पाहिलेलं. काही वेळेला क्लासेस अनइक्वल विड्थचे असतील अशा वेळेला फ्रिक्वेन्सी डेन्सिटी त्या ठिकाणी आपण काढायचं हे आपण पाहिलेलं आहे. क्लास फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय क्लास विड्थ असं केलं की फ्रिक्वेन्सी डेन्सिटी मिळते. करस्पॉन्डिंग क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी डेन्सिटी हे रेक्टँगल काढण्यासाठी आपण वापरणार आहोत. हिस्टोग्रामचा वापर हा मोड काढण्यासाठी होतो हे आपण पाहिलेलं आहे. एक उदाहरण आपण पाहिलेलं आहे. ड्रॉ हिस्टोग्राम फॉर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. क्लासेस आणि फ्रिक्वेन्सीज दिलेले होते. क्लासेस 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50. करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज 5, 12, 15, 10, 6 अशा होत्या. त्याचा करस्पॉन्डिंग हिस्टोग्राम काढला तर तो या पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला होता. एक्स ॲक्सिसवरती क्लास विड्थ घेतलेले आहेत आणि वाय ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सीज घेतलेले आहेत आणि त्या हाईटचे रेक्टँगल ॲडजस्टमेंट काढून आपण हिस्टोग्राम काढले. त्यानंतर दुसरा ग्राफ आपण बघितला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपण 2 पद्धतीने काढतो. एक हिस्टोग्रामचा वापर करून आणि विदाउट हिस्टोग्रामचा वापर करून. एक्स ॲक्सिसवरती क्लासेसचे मिड पॉईंट घ्यायचे आणि वाय ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सीज घ्यायचे आणि पॉईंट्स जे मिळतात ते आपल्याला एकमेकाला रेषाखंडाने जोडले की आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मिळतो. हिस्टोग्राम म्हणून काढत असताना रेक्टँगल जे असतात रेक्टँगलचे जे टॉप असतात त्याचे मिड पॉईंट घ्यायचे, एकमेकाला ते रेषाखंडाने जोडायचे. एक्स ॲक्सिसला ग्राफ क्लोज असण्यासाठी 2 ॲडिशनल क्लासेस सुरुवातीला आणि शेवटी घ्यायचं. त्याची फ्रिक्वेन्सी 0 घ्यायचं म्हणजे त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हा क्लोजर फॉर्ममध्ये मिळतो. विदाउट हिस्टोग्राम काढायचा तर आत्ता माझ्याशी सांगितलं त्यानुसार एक्स ॲक्सिसवरती क्लासेसचे मिड पॉईंट घ्यायचे आणि वाय ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सीज घ्यायचं, पॉईंट्स काढायचे. 2 ॲडिशनल क्लासेस घ्यायचे सुरुवातीला आणि शेवटी, त्यांची फ्रिक्वेन्सी 0 घ्यायचं आणि एक्स ॲक्सिसला क्लोजर स्वरूपात तो ग्राफ आपण मिळू शकतो. पुढचा ग्राफचा प्रकार आपण पाहिला फ्रिक्वेन्सी कर्व. एक्झॅक्टली सेम फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि फ्रिक्वेन्सी कर्व सेम पद्धतीने काढतात. फक्त फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढत असताना रेषाखंडाने आपण पॉईंट जोडतो, तेच फ्रिक्वेन्सी कर्व करत असताना स्मूथ फ्री हँड कर्वने आपण ते पॉईंट्स जोडायचे. एक उदाहरण आपण पाहिलं. क्लासेस आणि पॉप्युलेशन दिलेले होते आणि त्यासाठी जर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढला तर तो या पद्धतीचा येत होता. ॲडिशनल क्लास सुरुवातीला घेऊन त्याची फ्रिक्वेन्सी 0 घेतल्यामुळे हा पॉईंट इथं आलेला आहे. ॲडिशनल क्लास शेवटी घेतल्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी 0 घेतल्यामुळे हा पॉईंट इथं आलेला आहे आणि रेषाखंडाने पॉईंट सगळे जोडून फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन जो आहे अशा पद्धतीचा आलेला होता. त्याच पद्धतीने स्मूथ हँड कर्वनी ते पॉईंट जोडले की फ्रिक्वेन्सी कर्व आलेला होता. त्यानंतर ऑग्यू कर्व आपण पाहिलं. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हे 2 प्रकारचे असतात. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. करस्पॉन्डिंगली 2 ऑग्यू कर्व आपल्याला काढता येतात. लेस दॅन ऑग्यू कर्व आणि मोर दॅन ऑग्यू कर्व. लेस दॅन ऑग्यू कर्व करत असताना अप्पर बाउंड्रीज किंवा अप्पर लिमिट आपण विचारात घ्यायचं आणि लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी एक्स ॲक्सिसवरती
अप्पर लिमिट घ्यायचं आणि वाय ॲक्सिसवरती लेस दॅन क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायचं. या स्टेप्सचा तुम्हाला ग्राफ मिळेल, त्याला आपण लेस दॅन अग्यू करून आपण म्हणू शकतो. मोर दॅन अग्यू करूसाठी ग्राफचे लोअर लिमिट्स आणि मोर दॅन क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज घ्यायचं. एक्सेस ॲक्सिसवरती लोअर लिमिट्स घ्यायचे, वाय ॲक्सिसवरती अप्पर लिमिट्स, वाय ॲक्सिसवरती मोर दॅन क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायचं. पॉईंट्स एकमेकाला जॉईन केला की तुम्हाला ग्राफ मिळतो, त्याला आपण फ्रिक्वेन्सी कर्व असं म्हणतो. उदाहरणावरून आपण ते पाहिलेलं आहे. क्लासेस आणि पॉप्युलेशन त्या ठिकाणी घेतलेले आहेत. करस्पॉन्डिंग लेस दॅन अग्यू कर्व हा या पद्धतीचा येतो, अपर बाउंड्री आणि लेस दॅन क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. त्यानंतर मोर दॅन अग्यू कर्व, लोअर बाउंड आणि मोर दॅन क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज हे घेऊन असा ग्राफ येतो. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन्स ऑफ ग्राफ आपण पाहिलेले आहेत. ॲडव्हान्टेजेस काय आहेत? इन्फॉर्मेशन इज प्रेझेंटेड इन इम्प्रेसिव्ह मॅनर. प्रेझेंटेशनची एक चांगली पद्धत आहे ग्राफिकल. फॅक्ट्स आर प्रेझेंटेड इन मोर इफेक्टिव्ह अँड इम्प्रेसिव्ह मॅनर. इझी टू अंडरस्टँड फॉर लेमन. अडाणी माणसाला सुद्धा ग्राफ पाहिल्यानंतर त्याला डाटाबद्दल समजू शकतं. क्रिएट इफेक्ट विच लास्ट लॉंगर टाईम. ग्राफ बघितलं की स्मरणामध्ये जास्त काळ इन्फॉर्मेशन राहते. फॅसिलिटेट द कम्पॅरिझन. दोन डाटामध्ये तुलना आपल्याला ग्राफची साहाय्याने करता येते. हेल्प इन रिव्हिलिंग द पॅटर्न्स. पॅटर्न आपल्याला समजू शकतो. लिमिटेशन्स काय आहेत? युझिंग ग्राफ्स वी फाइंड दी व्हॅल्यूज अप्रॉक्सिमेटली. ग्राफवरून आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज मिळतात, टेबलवरून एक्झॅक्ट व्हॅल्यूज मिळतात. ग्राफ गिव्स ओनली अ जनरल आयडिया अबाउट दी फेनॉमेना विच इज नॉट sufficient for further statistical analysis. ओके. त्यानंतर आपल्याला कन्सेप्ट समजला आहे का नाही यासाठी काही चेक युअर प्रोग्रेस म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपण विचारलेली होती ती आपण पाहिलेली आहे. हा भाग आपण गेल्या वेळेला पाहिलेला आहे. आज आपण पुढचा भाग पाहूया. सुरुवातीला सॅम्पलिंग. In order to study large population, we require to draw sample. We use technique of sampling in day-to-day life. Sampling is a well-accepted means of collecting information. Moreover, it is believed to be scientific and objective procedure of selecting items. Population जेव्हा लार्ज असेल त्यावेळेला अभ्यासासाठी पूर्ण पॉप्युलेशनचा अभ्यास न करता सॅम्पल घेऊन सॅम्पलचा अभ्यास करून त्याच्याद्वारे आपण पॉप्युलेशन क्लिअर करायचं ही एक पद्धत आपण शिकणार आहोत. मात्र ही जी पद्धत आहे ती सायंटिफिक आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपची असली पाहिजे. निश्चित असं ऑब्जेक्ट्स त्याच्या पाठीमागे असायला पाहिजे ते आपण पाहिलं. पॉप्युलेशन अँड सेन्सस. सुरुवातीला पॉप्युलेशन म्हणजे काय आपण पाहूया. पॉप्युलेशन नॉट मीन ओनली अ ह्युमन पॉप्युलेशन. पॉप्युलेशन मे बी अ ग्रुप ऑफ एम्प्लॉईज, कलेक्शन ऑफ बुक्स, total industrial production, a group of persons suffering from a particular disease, collection of explosive waste, group of students. हे सगळं म्हणजे आपण पॉप्युलेशन. थोडक्यात पॉप्युलेशन म्हणजे असं टोटल पॉईंट्स ज्याचा कशाचा आपल्याला अभ्यास करायचा. डेफिनेशनच्या स्वरूपात जर पॉप्युलेशन पाहायचं असेल तर an aggregate of objects or individuals under study is called population or humans. Population may contain finite or infinite elements. Accordingly, it is called as finite or infinite population. For example, students in a class and industrial production in a day are finite populations, and trees in a jungle, stars in the sky are infinite population. Population म्हणजे काय पाहिल्यानंतर पॉप्युलेशनचे दोन प्रकार पडतात, एक फायनाईट आणि दुसरं इनफायनाईट. त्यानंतर सेन्सस मेथड. 100% पॉप्युलेशन जर अभ्यास करणार असाल तर त्याला सेन्सस मेथड म्हणतात. फॉर स्टडींग द पॉप्युलेशन वन ऑफ द वे इज टू कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम ईच अँड एव्हरी एलिमेंट इन द पॉप्युलेशन. पॉप्युलेशनमधल्या प्रत्येक युनिटचा अभ्यास करणं ही एक पद्धत आहे आणि या पद्धतीला सेन्सस किंवा कम्प्लीट इन्युमरेशन किंवा 100% इन्युमरेशन इन्स्पेक्शन असं या ठिकाणी म्हटलं जातं. दिस मेथड इज सुटेबल वेन द पॉप्युलेशन इज फायनाईट or when the universe contains units having different characteristics, or when the greatest accuracy is expected and resources in hand of investigator are sufficient. म्हणजे काय ही पद्धत आपण कधी वापरू शकतो की पॉप्युलेशन फायनाईट असेल तर, किंवा पॉप्युलेशनचं प्रत्येक युनिट डिफरंट असेल तर, किंवा आपल्याला जास्तीत जास्त ॲक्युरेसी पाहिजे असेल तर,
आणि आपल्याकडे पाहिजे एवढं रिसोर्सेस उपलब्ध असतील तर सेन्सस पद्धत आपण जरूर वापरू शकतो. लिमिटेशन्स ऑफ सेन्सस मेथड. सेन्सस मेथडचा मर्यादा काय आहे? सेन्सस मेथड प्रोव्हाइड्स रिलायबल रिझल्ट्स बट ड्यू टू व्हॉल्युमिनस वर्क इट इज एक्सपेन्सिव्ह अँड टाइम कन्झ्युमिंग. इट रिक्वायर्स अ लार्ज अमाउंट ऑफ मॅन. प्रत्येक युनिट चेक करून आपल्याला अभ्यास करायचा असल्यामुळं या ठिकाणी ही एक्सपेन्सिव्ह पद्धत आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे आणि बरीच मनुष्यबळ या ठिकाणी आपल्याला लागू शकतो. देर आर सम सिच्युएशन्स वेअर सेन्सस इज पॉसिबल बट इम्प्रॅक्टिकल. फॉर एक्झाम्पल टेस्टिंग ब्लड ऑफ एन इंडिव्हिज्युअल. काही ठिकाणी सेन्सस पॉसिबल जरी असलं तर देखील ते इम्प्रॅक्टिकेबल आहे. समजा आपल्याला पेशंटचं रक्त तपासायचं, सर्व रक्त आपण ते तपासू शकत नाही. इन केस entire blood cannot be tested, thus census cannot be used here. Similarly, in testing explosiveness, अनुभव असेल जसं स्फोटक तर आपल्याला टेस्ट करायचं आहे तर सर्व बॉम्ब्स आपण टेस्ट करू शकत नाही. टेस्टिंग ऑफ ॲव्हरेज लाईफ ऑफ अ बल्ब, बल्बचं लाईफ टाईम आपल्याला पाहायचं असेल तर प्रत्येक बल्ब आपण काही टेस्ट करू शकत नाही. टेस्टिंग स्ट्रेंथ ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल, census method cannot be used. If the population is infinite, census method cannot use. ज्यावेळेला पॉप्युलेशन इन्फायनाईट असेल त्यावेळेला ही पद्धत आपण वापरू शकत नाही. त्यानंतर मग सॅम्पल आणि सॅम्पलिंग म्हणजे काय आपण पाहणार आहोत. सॅम्पल म्हणजे काय? अ फायनाईट सब ग्रुप ऑर एनी पार्ट ऑफ पॉप्युलेशन ऑफ द स्टडी इज कॉल्ड अ सॅम्पल. पॉप्युलेशनचाच एक सब ग्रुप किंवा त्याचाच पार्ट म्हणजेच त्याला सॅम्पल असं आपण म्हणतो. द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन अ सॅम्पल इज कॉल्ड अ सॅम्पल साईज. तुमच्या सॅम्पलमध्ये किती युनिट्स असतात त्याला सॅम्पल साईज म्हणतात. Or sample number. For example, while purchasing food grains, we inspect only a handful grains and draw conclusions about the quality of the whole lot. In this case, handful of grains is a sample and the whole lot is a population. दुकानात आपण धान्य खरेदी करायला गेल्यानंतर पोत्यातील हँडफुल क्वांटिटी घेतो ते म्हणजे सॅम्पल आणि पूर्ण पोत्यातील ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, तांदूळ असेल, दॅट इज अ पॉप्युलेशन. While examining blood of an individual, a few drops are taken out of human blood body for diagnosis. These drops form a sample. एखाद्या पेशंटचं ब्लड टेस्ट करायचं असेल तर ते काय सिरिंजमध्ये थोडंसं ब्लड आपण घेतो, काही ड्रॉप्स, ते त्याचं सॅम्पल झालं आणि बॉडीतील सर्व ब्लड हे त्याचं पॉप्युलेशन झालं. फॉर टेस्टिंग क्वालिटी ऑफ द मिल्क, a small quantity of milk is tested instead of entire bulk. A housewife confirms whether the food is properly cooked or not with the help of few particles taken out of container. Clearly, the food in the container is population, whereas food taken out of the container for inspection is sample. घरामध्ये गृहिणी जी आहे ती स्वयंपाक करत असताना भात शिजवायला पाहिजे असेल तर पातेल्यातील जो भात असतो दॅट इज पॉप्युलेशन आणि एका दुसऱ्या भाताचं शिकल जे आपण टेस्ट करायला ते गृहिणी बाहेर काढते दॅट इज अ सॅम्पल. त्यानंतर सॅम्पलिंग मेथड. In order to overcome the limitations of census, sampling is used. The procedure of selecting sample from population is called sampling or sampling method. Population मधून सॅम्पल घेण्याच्या पद्धतीला सॅम्पलिंग असं म्हणतात किंवा सॅम्पलिंग मेथड असं म्हणतात. In this case, some representative items are selected from population so that all important characteristics of population, as the sampling methods are used to study population, the samples should be chosen carefully. Sampling plays an important role in statistical analysis. सॅम्पलचा अभ्यास करून आपण पॉप्युलेशनबद्दल कन्क्लुजन काढत असतो, त्यामुळं सॅम्पल घेत असताना काळजीपूर्वक घेतलं पाहिजे. इट इज अ बेटर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पॉप्युलेशन. पॉप्युलेशनचं ते एक प्रतीक म्हणून आपण ते चांगल्या पद्धतीने सॅम्पल घेतलं पाहिजे. सॅम्पलिंगला स्टॅटिस्टिकल अनालिसिसमध्ये खूप मोठं महत्त्व आहे. आता उदाहरणार्थ हे पॉप्युलेशन आहे, त्यातले युनिट्स आहेत, तर त्यातले काही युनिट्स आपण घेतले तरी सॅम्पल. त्यानंतर सॅम्पलिंगचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत सेन्ससवरती. ॲडव्हान्टेजेस ऑफ सॅम्पलिंग ओव्हर सेन्सस. तर इट रिड्यूस द टाईम. सॅम्पलिंग पद्धतीमुळं वेळेची बचत होते. ॲज कम्पेअर टू सेन्सस, सॅम्पल कन्सिस्ट ऑफ लेस नंबर ऑफ एलिमेंट्स, हेन्स देर इज अ कन्सिडरेबल रिडक्शन इन प्रोसेसिंग टाईम. द रिझल्ट्स कॅन बी ऑब्टेन्ड क्विकली ड्यू टू टाईम सेव्ड इन डाटा कलेक्शन आणि फर्दर अनालिसिस. पॉप्युलेशनचाच काही भागच फक्त आपण अभ्यासणार असल्यामुळं आपल्याला
डाटा कलेक्शन लवकर होईल, त्याचं प्रोसेसिंग लवकर होईल, त्यामुळे वेळेची बचत त्या ठिकाणी होणार आहे. रिड्यूस्ड कॉस्ट, दुसरा ॲडव्हान्टेज म्हणजे काय, पैशाची बचत होते. देयर इज अ रिडक्शन इन कॉस्ट बोथ इन टर्म्स ऑफ टाइम अँड मॅन पॉवर. In sampling, only a part of population is under consideration. Therefore, expenses incurred in collection of data and its analysis are always less than those in census. Thus, sampling is economic. काहीच भाग आपल्याला अभ्यासायचा आहे, त्यामुळे साहजिकच कॉस्ट ही कमी लागणार, म्हणजे इट इज अ मोर इकॉनॉमिकल ॲज कम्पेअर टू सेन्सस. ग्रेटर ॲक्युरेसी, काही युनिट्सचा अभ्यास आपल्याला करायचा असल्यामुळे ॲक्युरेसी कॉन्सन्ट्रेशन त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी होऊ शकतं, काम जास्त नसल्यामुळं, त्यामुळे ॲक्युरेसी वाढू शकते. ॲज कम्पेअर टू सेन्सस ओनली अ लिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स आर टू बी प्रोसेस्ड. देअरफोर sophisticated machinery, well-trained staff can be used and accuracy can be increased. Due to the reduced volume of work, it can be completed efficiently and without fatigue. Moreover, elements will be free from non-sampling errors such as incompleteness of returns, bias due to interviews, inaccurate returns, etc. ह्या त्या ठिकाणी सॅम्पलिंगच्या त्याच्यावरती ॲडव्हान्टेजेस. त्यानंतर अजून ग्रेटर स्कोप. इफ द पॉप्युलेशन इज इनफायनाइट ऑर लार्ज और कॉस्ट पर युनिट इज टू हाय, सेन्सस इज इम्प्रॅक्टिकल. या काही सिच्युएशनमध्ये सेन्सस परत आपण वापरू शकत नाही, त्यावेळेस सॅम्पलिंगशिवाय आपल्याला पर्याय नाही. इफ टेस्टिंग इज डिस्ट्रक्टिव्ह, दॅट इज एलिमेंट्स गेट डिस्ट्रॉयड इन द ॲनालिसिस, सॅम्पलिंग इज द ओनली अल्टरनेटिव्ह अवेलेबल. जर सॅम्पलिंगमध्ये युनिट टेस्ट करत असताना तो जर खराबच होत असेल तर या ठिकाणी सॅम्पलिंगशिवाय पर्याय. फॉर एक्झाम्पल, टेस्टिंग द लाईफ ऑफ अ बल्ब, टेस्टिंग स्ट्रेंथ ऑफ अ बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल, टेस्टिंग फॉर पर्सेंटेज ऑफ अ मिल्क, टेस्टिंग ह्युमन ब्लड, या ठिकाणी सॅम्पलिंगशिवाय पर्याय नाही. सपोज अ कंपनी मॅन्युफॅक्चर्स अ रेमेडियल मेडिसिन फॉर अ सर्टन डिसीज. All the patients suffering from the particular disease may not be ready to try the newly manufactured medicine. In this case, sampling has a larger scope than sense. एखाद्या नवीन औषधाचा शोध घेत असताना सर्वच पेशंट ते औषध घ्यायला तयार होणार नाही, त्यामुळे सॅम्पलमध्ये काही पेशंटच्या मध्ये ते औषधाचा उपयोग किती चांगल्या पद्धतीने होतो ते पाहून मग सर्व पेशंटमध्ये आपण देऊ शकतो. प्रिन्सिपल स्टेप्स इन सॅम्पल सर्वे. खालील काही महत्त्वाचे स्टेप्स आहेत. फॉर्म्युलेट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सर्वे. म्हणजे पहिली स्टेप काय आहे, द फर्स्ट स्टेप इन सॅम्पल सर्वे इज टू आयडेंटिफाय द जनरल ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सर्वे. आपण जे काही अभ्यास करणार त्याचा पर्पज काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, हे आपण अगोदर ठरवलं पाहिजे. डिफाईन पॉप्युलेशन टू बी सॅम्पल. ज्या पॉप्युलेशनचा अभ्यास करायचा आहे ते पॉप्युलेशन पूर्णतः आपल्याला माहीत पाहिजे. ते पॉप्युलेशन टू बी सॅम्पल, the sampled population should coincide with the population about which information is desired. Sometimes, for reasons of convenience, the sampled population is more restricted than the target population. Identify the data to be collected. It is well to verify that all the data are relevant to the purpose of survey and that no essential data are omitted. An overlong questionnaire lowers the quality of the answer to important as well as unimportant. डाटाचा पूर्ण आपण अभ्यास करायचा. क्वेश्चनरी फार मोठी असू नये, त्याच्यामुळं काही इम्पॉर्टंट प्रश्न जे आहेत ते दुर्लक्षले जाऊ नयेत, ही आपण काळजी घ्यायची. स्पेसिफाय the degree of precision desired. The results of sample surveys are always subject to some uncertainty because only part of the population has been measured and because of errors of measurement. This uncertainty can be reduced by taking large samples and by using superior instruments of measurement, but this usually costs time and money. प्रिसिजन जर वाढवायचं असेल तर सॅम्पल साईज आपण जास्त घेणं गरजेचं आहे. सॅम्पल साईज जास्त घेतली की साहजिकच कॉस्ट
जी आहे ती वाढते. सेटिंग ऑफ क्वेश्चनरी अँड द चॉईस ऑफ द डाटा कलेक्शन. The survey may employ a self-administered and questionnaire. An interviewer who reads a standard set of questions with no discretion, or an interviewing process that allow much latitude in the form of ordering of the questions. The approach may be by mail, by telephone, by personal visit, or by combination of the three. म्हणजे क्वेश्चनरी तयार करून ते आपण संबंधित व्यक्तींच्याकडून भरून घेतली, मग ते मेलनं तुम्ही क्वेश्चनरी पाठवू शकता, टेलिफोनवरनं माहिती देऊ शकता, किंवा पर्सनल व्हिजिट देऊ शकता, किंवा कुठल्याही पद्धतीनं आपण ते करू शकता. त्यानंतर सिलेक्शन ऑफ द सॅम्पल डिझाईन. देयर इज अ व्हरायटी ऑफ सॅम्पलिंग मेथड बाय विच दी सॅम्पल मे बी सिलेक्टेड. पॉप्युलेशनमधून सॅम्पल घेण्याच्या अनेक पद्धती आहेत. उदाहरणार्थ सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग आहे, स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग आहे, 2 स्टेज सॅम्पलिंग आहे इत्यादी. फॉर ईच मेथड रफ एस्टिमेट्स ऑफ द साइज ऑफ सॅम्पल कॅन बी मेड फ्रॉम अ नॉलेज ऑफ डिग्री ऑफ प्रिसिजन डिझाईन. द रिलेटिव्ह कॉस्ट अँड टाइम इन्व्हॉल्व्ड फॉर ईच प्लॅन आर ऑल्सो कम्पेअर्ड बिफोर मेकिंग अ डिसिजन. कुठली सॅम्पलिंग मेथड वापरायची हे ठरवायच्या अगोदर त्या सॅम्पलिंग मेथडचे काही प्लस मायनस पॉईंट्स असतात, ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस असतात, त्याचा विचार केला पाहिजे. शिवाय त्या ठिकाणी रिसोर्सेसचा विचार केला पाहिजे, कॉस्ट, मॅन पॉवर याचा विचार केला पाहिजे. या सगळ्याचा मेळ घालून आपण सॅम्पलिंगची पद्धत कुठली वापरायची ती ठरवायची. सिलेक्ट अँड अप्रोप्रिएट सॅम्पलिंग युनिट्स. सॅम्पल युनिट हॅव टू बी ड्रॉन अकॉर्डिंग टू द सॅम्पल डिझाईन. टू ड्रॉ सॅम्पल युनिट्स from the population, several methods can be used depending on the type of the chosen sample survey strategy. Sample with equal probabilities, sample with probabilities proportional to the size, PPS. या पद्धतीने आपण सॅम्पलिंग युनिट्स आपण सिलेक्ट करू शकतो. The pre-test. It has been found useful to try the questionnaire and the field methods on a small scale. This results in improvements in questionnaire and may reveal other troubles that will be serious on a large scale. For example, that the cost will be much greater than expected. Okay, काही free test घेणं सुद्धा आवश्यक आहे. Organization of the field work. Many problems of business administration are obtained in a survey. The personnel must receive training in the purpose of the survey and in the methods of measurement to be employed, and must be adequately supervised in this work. म्हणजे फील्ड वर्क जे आहे ते ऑर्गनायझेशन करण्यासाठी फ्रेमवर्क त्या ठिकाणी असलं पाहिजे. Summary and analysis of the data. The first step is to edit the completed questionnaire in the hope of amending records errors, or at least of deleting data that are obviously erroneous. म्हणजे चुकीचा जो डाटा आहे, चुकीची माहिती आहे, ते ऑब्झर्वेशन आपण ॲनालिसिस करायच्या अगोदर ते एडिट करून काढून टाकायचं. इन्फॉर्मेशन गेन्ड फॉर फ्युचर सर्व्हिस. एनी completed sample is potentially a guide to improved future sampling in the data that it supplies about the means, standard deviations and nature of the variability of the principal measurements, and about the cost involved in getting the data. फ्युचर सर्वेसाठी इन्फॉर्मेशन जी आहे ती चांगल्या पद्धतीनं या सॅम्पलिंग पद्धतीनं आपण मिळवू शकतो. थँक्यू.